नमस्कार. महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी परत एक वेळेस शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये चुकीचे विधान केलेलं आहे. कांद्यांचे भाव हे शेतकऱ्यांमुळे पडतात असं त्यांचं मत आहे. आता वारंवार त्यांनी चुका करायच्या, शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरायचे, त्याच्या बाबतीमध्ये आपण परत तेच ते बोलायचं पेक्षा आपण त्यांनी जे काही मत मांडले त्या आधारावरती महाराष्ट्र सरकार काय करू शकतं ते पाहण्याचा प्रयत्न करू. त्यांचं असं मत आहे की जे कांद्याचे भाव आहेत ते शेतकऱ्यांमुळे खाली येतात किंवा ते कोसळतात. आणि ते सांगत असताना त्यांनी लॉजिक सांगितलेलं आहे की एखाद्या शेतकऱ्याला चांगला भाव भेटला की ते पाहून बाकीचे शेतकरी कांद्याची लागवड करतात. मग 5-10% वाढलं तर हरकत नाही, परंतु 50% जर ती लागवड वाढत असेल तर स्वाभाविकपणे दर खाली कोसळतात. आणि त्यामुळं त्यांना असं म्हणायचे की याच्यामध्ये दोष शेतकऱ्यांचा आहे. महाराष्ट्राच्या कृषी मंत्री पदासारख्या एवढ्या मोठ्या पदावरती बसला असताना एक वैचारिक जी कक्षा असते ती किती रुंदावलेली असली पाहिजे, ती नाही यांच्याकडे, हेच दिसतंय. कारण शेतकऱ्यांवरती असं बोट करत असताना त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. कारण मी त्यांना प्रश्न विचारतो की एखाद्या शेतकऱ्याला जर कांदा उत्पादक शेतकरी असेल तर चांगला भाव भेटला, लाखोनं त्याची पट्टी फाटली, ते ऐकून ते पाहून मीडियाच्या माध्यमातून, बातम्याच्या माध्यमातून जर इतर शेतकरी कांदा लावत असतील तर तुमचं असं लॉजिक आहे की कितीतरी पट्टीनं मोठ्या क्षेत्रावरती हा कांदा लागवड होत असते आणि त्यामुळे ते भाव उतरतात. तुमचं म्हणणं गृहीत पण धरलं, परंतु मला ह्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकता का की शेतकऱ्यांना कसं कळणार आहे की महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एवढे जिल्हे आहेत, नाशिक सारखा, नगर सारखा, सोलापूर सारखा जिल्हा, या ठिकाणी कांद्याची लागवड बऱ्यापैकी होत असते. तर एखाद्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे ही दुसऱ्या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना कळते कशी? कळते का? तसं काही सिस्टम आपल्याकडे आहे का? सरकारने तसं काही नियोजन केलेलं आहे का ही एवढी सगळी माहिती सरकार पुरवठा करते? किती क्षेत्रावरती लागवड कांद्याची केलेली आहे किंवा सोयाबीनची केलेली आहे, फळबागेची केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रामधले एकूण एवढे क्षेत्र आहे आणि त्यापैकी एवढ्या क्षेत्रावरती ह्या कांदा लागवड केली आहे, असं काही आपल्या वतीनं माहिती प्रसारित होते का? तशी होत असेल तर मग शेतकऱ्याला दोष द्यायला हरकत नाही. आपण बोलत असताना काय लॉजिक त्या बोलण्याला काही शेंडागुड असतो का नाही काय? हे मान्य की मोठ्या प्रमाणामध्ये आवक आल्याच्या नंतर भाव कोसळतात, हे मान्य, परंतु तिची निर्यात पण करता येते. अनेक गोष्टी आहेत. काहीतरी बाकीच्या अँगलनं किंवा बाकीच्या बाजू मांडत आपण हा व्हिडिओची लांबी वाढवण्यापेक्षा मी स्पष्ट आणि नेमक्या मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न करेन की महाराष्ट्र सरकारनं या निमित्तानं मी मागणी करतोय किंवा शेतकऱ्याच्या वतीने ही माझी मागणी असणार आहे की जसं क्रॉप इन्शुरन्स हे ॲप काढलं, ज्यामध्ये तुम्ही इन्शुरन्सच्या संदर्भामधली जी काही माहिती असेल ती भरू शकता, पीक नुकसानीची वगैरे, जे आपल्याला पूर्ण शेतकऱ्याची माहिती आहे. दुसरं एक ॲप आहे ज्यावरती आपण आपल्या शेतामध्ये काय लागवड केली आहे ह्याची नोंद करतो. ई पीक पाणी या ॲपमध्ये महाराष्ट्र सरकारनं कंपल्शन केलेलं की ई पीक पाणीमध्ये माहिती भरा. तसं एखादी ॲप जर महाराष्ट्र सरकारनं काढलं की ज्यामध्ये शेतकऱ्याला पाहता आलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एकूण एवढी जमीन आहे, इतकी हेक्टर जमीन लागवड योग्य असून त्यातील आंबा ह्या पिकाखाली एवढी जमीन आहे, सीताफळ या पिकाखाली एवढी जमीन आहे, सोयाबीन या पिकाखाली एवढी जमीन आलेली आहे, कांदा पिकाखाली एवढी जमीन आलेली आहे. जी काही नवीन लागवड केली असेल त्याच्या नोंदी जर त्या ॲपमध्ये आल्या तर शेतकऱ्यांनाही कळेल ना की कुण्या जिल्ह्यामध्ये, कुण्या भागामध्ये कुठल्या पिकाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे लातूर सारखा जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये कुठलं पीक घेतलं गेलंय या इथल्या जमिनीवरती. नांदेड जिल्हा असेल, अमरावती असेल, तिकडे बुलढाणा असेल, कोल्हापूर असेल, कुठलाही जिल्हा असेल महाराष्ट्रातला, त्या जिल्ह्यामध्ये कुठलं फळ पीक असेल, तेलबिया पीक असेल, कडधान्य पीक असेल, हे कुठलं पीक आलंय, त्या जिल्ह्यामध्ये एकूण जमीन किती आहे, त्या जमिनीवरती कुठल्या पिकाची लागवड झालेली आहे, हे जर त्यामध्ये माहिती पाहता आली तर मग काही चौकस शेतकरी पाहतील आणि अंदाज लावतील की बाबा आपण हे नवीन पीक घ्यायचा विचार करतोय, आपण गोबी लागवड करायचा प्रयत्न करतोय आपण, परंतु गोबीची लागवड किती प्रमाणात झालेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये. आणि मग जर त्याला गणित सापडलं की थोडीशीच आहे, नगण्य आहे, आपण जर गोबीची लागवड केली तर आपल्याला बेनिफिट मिळू शकतो.
आणखी कुठला धाराशिव सारखा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मिरची लागवड मोठ्या प्रमाणात असेल तर तो थांबेल की मिरची लागवड आपल्याला करायची होती परंतु इथं मोठ्या प्रमाणात झालेली आहे, आपण थांबलं पाहिजे. जी ही भाजीपाल्याची पिकं झाली, सोयाबीनसारखं पीक आहे, हे बारमाही चालतं, पूर्ण महाराष्ट्राला लावलं हरकत नाही. परंतु जी इतर काही पिकं आहेत, कांद्यासारखी पिकं आहेत, शेतकरी चौकसपणे माहिती घेऊन त्यातून योग्य पिकांची लागवड करेल ना, तसं काहीतरी एखादं ॲप सरकारनं काढलं पाहिजे ज्यामध्ये ह्या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती भेटू शकेल. त्याचबरोबर शासकीय योजना त्यामध्ये घालून टाका. शासनाच्या वतीनं कुठल्या योजना आहेत त्याच्यामध्ये एक ऑप्शन आपण करू शकतो, एक फोल्डर करू शकतो की इथं शासकीय योजना, कडधान्य पिके, फळपिके, तेलबिया पिके, हे असं केल्याच्यानंतर आपण जे शेतकऱ्यांना जी पाहिजे असं माहिती ती पाहता येईल. पण जिल्हा वाईज तो करू शकता. एखाद्या जिल्ह्याला आपण क्लिक केलं तर त्या जिल्ह्यामध्ये एकूण जे किती हजार हेक्टर क्षेत्र आहे त्यापैकी किती क्षेत्र कुठल्या पिकाखाली आहे हे जर माहिती शेतकऱ्याला पाहता आली तर स्वाभाविकपणे शेतकरी त्यातून चॉईस करू शकेल की आपल्याला काय घ्यायचं आहे. आज असं काय आहे की ज्या आधारावरती कळू शकेल शेतकऱ्याला की आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली. म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा पद्धतीने जर महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याच्या पदावरती बसलेले व्यक्ती असं बोलत असेल तर ही अभ्यास नसलेली माणसं या ठिकाणी बसवली गेली आहेत. कृषी मंत्रालयासारख्या मंत्रिपदावरती कृषी मंत्री म्हणून एक अभ्यासपूर्ण शेतकऱ्याबद्दल थोडी दयामय मनामध्ये असणारा व्यक्ती जर आपण निवडून दिला किंवा बसवला सरकारनं तर शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ शकतात. अन्यथा अशाच पद्धतीनं काहीतरी एडवाकडे काहीतरी बोलायचं. मी परत एक वेळेस प्रश्न विचारतोय की कोकाटे साहेबांकडे हे काही असं ह्याचं उत्तर आहे का की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये किती हेक्टरवरती कांद्याची लागवड झाली आहे हे सांगू शकेल असं काही आपल्याकडे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आहे का की जे शेतकऱ्यापर्यंत इजी पोहोचतंय. जसं ई पीक पाणीच्या माध्यमातून शेतकरी आता वापरतायत, ई पीक पाणी ॲप वापरतायत, तुम्ही त्यामध्ये ॲडिशन करू शकता. ई पीक पाणी ॲपमध्ये आणखीन त्याला थोडं विस्तारानं इतरही माहिती आपल्याला पाहता येईल. जसं त्या ठिकाणी शेतकरी कुठल्या पिकाची लागवड केली याची नोंदणी करतात, पण त्याचबरोबरनं कृषी विभागाचा सर्वे म्हणून एक त्याच्यामध्ये काही फोल्डर ॲड करून की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये एवढी जमीन आहे, त्या भागामध्ये एवढं क्षेत्र एवढ्या ह्या पिकाखाली आहे असं जर दिलं तर शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होऊ शकेल. मला वाटतं असे काही यंत्रणा जी शेतकऱ्यापर्यंत सहजासहजी पोहोचेल अशी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं नाही. आणि त्यामुळं परत एक वेळ सांगतो की उचलली जीभ लावली टाळला अशा पद्धतीने जर आपण बोलायला लागलो तर त्या पदाची जी काही गरिमा आहे त्या आपण राखत नाहीत असा त्याचा अर्थ होतो. शेतकऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगले भावना आहेत हे सिद्ध होतं. आपण गर्भश्रीमंत असाल परंतु शेतकरी अतिशय अडचणीमध्ये आहे. त्यामुळं अशा मंत्र्याला पहिलं तर कृषी मंत्री पदावरून बाजूला काढा. ती माहिती मागणी होती ती योग्यच होती आहे. त्या ठिकाणी योग्य अभ्यासू आणि शेतकऱ्याबद्दल कळवळा असेल असा व्यक्ती बसवा तर कृषी क्षेत्र पुढे जाऊ शकेल. आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा. जय महाराष्ट्र.